झालं का? इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं का? चार अजून दोघं राहिलेत सांगायचे. 4 जणांना क्लिअर झालं आहे. 5 आणि 6 लवकर. हो, ठीक आहे. हो, आले सगळे आले आता. ठीक आहे, तर हे सगळ्यांना कळलं असेल. काय डाऊट आहे का इथपर्यंत? तर नाही, आम्हाला काय डाऊट नाही. ठीक आहे, आता जरा एक्झाम्पल्स याच्यावर बघायचे का? डायरेक्ट पहिला मेश सांगू तुम्हाला. ठीक आहे, आता पहिला मेश सांगूया, कारण की कॉलेजमध्ये तुमच्या मेश झाला असेल. तर पहिला मेश बद्दल बोलू, मग नंतर नोडल बद्दल बोलूया. ठीक आहे, एकदम सोपा कन्सेप्ट आहे, काय अवघड नाही, सोपा असतंय सब्जेक्ट हा. टॉप करायचा सब्जेक्ट आहे, विनाकारण याला अवघड अवघड म्हणतात. चांगलं आहे तसं, सगळे अवघड म्हणतात म्हणून आमच्यासारख्यांचा फायदा असतो. ठीक आहे, पण असू दे, सोपं आहे. आता मेश ॲनालिसिस. मेश कशाला म्हणतो आपण बघितलं होतं ना. मेश आणि लूपचा फरक सांगा बरं. कोण सांगेल मेश आणि लूप मध्ये फरक काय? पहिला डिफरन्स काय? दोघांचा स्पेलिंग वेगळा आहे. सेकंड मेन डिफरन्स सांगा, मेश आणि लूप मध्ये फरक काय? पेपरला लिहू नका तसं डिफरन्स, मेश आणि लूपचं स्पेलिंग वेगळं असतं म्हणून. सांगा, मेश आणि लूप कशाला म्हणायचं मेश, कशाला म्हणायचं लूप? बर, यापैकी कोणतं वाक्य बरोबर आहे का दोन्ही वाक्य बरोबर आहे ते मला सांगा. ऑल मेशेस आर लूप्स, हा पहिला वाक्य. ऑल लूप्स आर मेश, यापैकी कोणतं बरोबर आहे? तिसरं ऑप्शन म्हणूया आपण बोथ. चौथा म्हणूया नन ऑफ द अबो. काय बरोबर आहे? 1 2 3 4. समजा हे एक्झाम आहे, तुम्हाला आन्सर द्यायचंच आहे. मग 6चे 6 जण काय आन्सर द्याल? प्रत्येकाने त्यांचा आन्सर टाका. 1 2, दोन्ही बरोबर असेल तर 3, आणि दोन्ही चुकलं असेल तर 4. तिघांनी बोथ म्हटलेलं आहे, बाकी 3. बोला. सानिका, वैदेही, दिग्विजय. अरे एवढं थांबायला लागू नका, मी शिकवता शिकवता झोपीन इथं. तुम्ही वाट बघत बसाल, सर आत्ता बोलतील मग बोलतील. लवकर आन्सर द्या. सानिका, वैदेही, दिग्विजय कुठे आहात? सांगा लवकर. अरे एक सोपं क्वेश्चन विचारलंय, लवकर बोला. 1 2 3 4. सगळ्यांना आवाज ऐकू येतोय ना माझा? वैदेही 2, दिग्विजय 1. ठीक आहे, आता सानिका तू काय आता 3 झालेला आहे, 2 झाले, तू 4 म्हणून टाक. काय लवकर. सानिका कुठं गायब झाली? नेहमी पहिला आन्सर देते, आज आता कुठे गेली? सेकंड.
बर, ठीक आहे. आपण तात्पुरता आन्सर होल्डवर ठेवूया. ठीक आहे. ते लहानपणी तुम्ही सगळे खेळायचा का? जास्तीची मेजॉरिटी, कमीची मेजॉरिटी. ठीक आहे. तर आपण तेव्हा कसं म्हणायचो, जे जास्ती म्हणतील ते बरोबर म्हणायचो आपण, है की नाही? तर आपल्या तुमच्या केसला वेगळं असते केस. जास्तीची मेजॉरिटी असली की ओळखायची चुकलंय म्हणून उत्तर. जे कमीची मेजॉरिटी असेल तेच जिंकणार कोणतरी. बर, आता हा ABCDEF. ठीक आहे. मला सांगा, आता मी एक नाव देतो, ABCDEFA. हा लूप आहे की मेश आहे की बोथ आहे? लूप आहे. मेश आहे का? याला मेश म्हणता येईल का? लूप, बरोबर, मेश म्हणता येणार नाही. एवढं सगळं बरोबर सांगताय, तर मग मगाचं उत्तर का असं दिलं? ते पण एवढं वेळ लावून दिलं बरं का. हा काय म्हणतो आपण? हा लूप आहे फक्त. आता ABEFA हा लूप आहे का मेश आहे का याला बोथ ही म्हणू शकतो? सानिका, बोथ. बरोबर आहे, दोन्ही आहे. आता बाकीचे तिघे शांत झाले की आता. बोथ. ठीक आहे, बोथ बरोबर आहे. एवढं सगळं इथं बरोबर उत्तर देता येतंय, तर मग इथं का चुकतंय? मग बघा, हा मगाशी म्हटलं ABCDEFA हा लूप आहे, पण मेश आहे का? नाही. म्हणजे ऑल लूप्स आर मेश असं आपण म्हणू शकतो का? नाही म्हणणार ना असं. नाही, सगळे लूप्स मेश असतात का? नाही. त्यामुळे याला पण हा म्हणू शकत नाही. मग साहजिकच हा उत्तर पण गेला. राहायला नन कोणी दिलंच नाही. हा एकानेच दिलं होतं. बरोबर, दिग्विजय एकट्याने दिलं होतं मला वाटतंय. आता बघा पुन्हा ABEFA हा ऍक्च्युअली मेश म्हणतो आपण याला, आणि याला तुम्ही लूप ही म्हणू शकता. आणि लूप म्हणजे काय? कोणताही क्लोज पाथ तयार झाला की त्याला म्हणतो आपण लूप. म्हणजे ऑल मेश कॅन बी लूप ना. म्हणजे ऑल मेश आर लूप, म्हणजे हा एकटाच बरोबर आहे. म्हणजे हे पण चुकलंय. एवढा सोपा आन्सर होता आणि त्याला तुम्ही एवढा वेळ लावलं आणि बरं, आणि ते पण चुकीचं दिलं. असं कसं चालायचं? कळलं का सगळ्यांना मेश आणि लूपचा फरक? कळलं का? हो. आता झोपेत जरी तुम्हाला उठून विचारलं कोणी, तरी तुम्हाला सांगता यायला पाहिजे की मेश कोणता आणि लूप कोणता. ठीक आहे, लक्षात ठेवा, सगळ्या मेशला आपण लूप्स म्हणू शकतो, पण सगळ्या लूपला आपण मेश म्हणू शकत नाही. मेश म्हणजे एक असा लूप ज्याला पुन्हा आपल्याला सब डिवाइड करता येत नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे, जसं की हे डायग्राम ABCDEFA हा पूर्ण मोठ्या लूपला आपण 2 सेपरेट मेश मध्ये आपण डिवाइड करू शकतो. आणि हा जो एक लिहिलाय हा मेश म्हणजे ABEFA, या मेशला अजून कोणत्या मेश मध्ये डिवाइड करता येतं का? तर नाही. म्हणजे म्हणून त्याला म्हणतो आपण मेश. हे सिंपल लॉजिक लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर हे तुम्हाला कळलं असेल. आता नेक्स्ट बघा. ठीक आहे, आता ऍक्च्युअल बघूया आपण मेश अनालिसिस कशाला म्हणतो, म्हणजे काय असतं मेश अनालिसिस, म्हणजे नेमका प्रकार काय आहे ते आपण बघूया. आता तर नावातच आहे बघा, मेश अनालिसिस म्हणजे काय? मेशचं काहीतरी अनालिसिस करायचं आहे, बरोबर की नाही? तर यात काय करायचं तुम्हाला, सिंपल एक आपण रूल सांगूया. ठीक आहे, सिंपल, जास्त अवघड नको याला. एक्झाम्पल आपण बघणारच आहोत. कळण्यासाठी एक सिंपल पार्ट बघू.
ठीक आहे, तुम्हाला सिलेबसला मॅक्झिमम 2 किंवा 3 मेश असते. ठीक आहे, मग यातून आपण मेशची इक्वेशन काढायची आहेत. हा झाला V1, हा झाला V2. ठीक आहे, हा म्हणूया R1, हा म्हणूया R2, हा म्हणूया R3. समजा तुम्हाला क्वेश्चन असेल या R3 मधल्या करंटला फाइंड करा. ठीक आहे, तर बघा त्यामध्ये टोटल किती मेश आहे त्यामध्ये. पहिलं काम काय, मी जे सांगते तुम्हाला स्टेप वाईज सांगते, म्हणजे हेच आपल्याला स्टेप्स वापरायचं आहेत. आता या डायग्राम मध्ये मेश किती आहेत बाळांनो, 2. बरोबर. मग तुम्ही करंट डायरेक्शन कसं अज्युम करा, मी काय अज्युम करतो, मेश 1 मध्ये I1 फ्लो होतोय, मेश 2 मध्ये मी म्हणतो I2 फ्लो होतोय. कदाचित तुम्हाला दोन्ही क्लॉकवाईज घ्या म्हणतील, कसंही घ्या, काही फरक पडत नाही. ठीक आहे, मी नेहमी करंट सोर्स प्रमाणे ठरवतो कसा घ्यायचा. म्हणजे बघा, या मेश 1 मध्ये एक व्होल्टेज सोर्स दिसतोय असा, आणि आपण म्हणतो करंट फ्लो होतो पॉझिटिव्ह निगेटिव्ह, म्हणून मी असा ड्रॉ केला. कळतंय, मेश मध्ये घ्यायचं बघा, असा सोर्स म्हणजे काय म्हणतो आपण, करंट फ्लो होतो +2 मायनस, म्हणून मी असा ड्रॉ केला. तुम्ही कसंही ड्रॉ करू शकता, शेवटी तुम्हाला आन्सर तेच मिळणार आहे, फक्त प्लस मायनस मिळेल. मग ते पण आपण काय भाग केलायचं आपल्याला माहिती आहे, बघूया आपण. ठीक आहे, कळलं इथपर्यंत. I1 I2 डायरेक्शन असं का घेतलं हे कळलं का सगळ्यांना, कळलं का नाही. हो, ठीक आहे, झालं, संपलं. आता आपल्याला फक्त मेश इक्वेशन, 2 मेश आहे, तुम्हाला हे कळलं. आता लिहायचं तुम्हाला मेश इक्वेशन्स, किंवा काय वेळा काय लिहिणार, काय जण लिहितील फॉर मेश 1, किंवा काय जण इथं त्यालाच काय लिहितील, अप्लाइंग KVL टू मेश 1, काही लिहा. आता काय करायचं बघा, सिंपल मेथड सांगतो, नीट लक्ष देऊन ऐका. ठीक आहे, आता आपण अनालिसिस कोणत्या मेशचं करतोय, तर मेश 1चं अनालिसिस करतोय. ठीक आहे, म्हणजे मेश 1चं अनालिसिस करताना आपला करंट कोण असणार आहे, I1. इथं लिहायचा I1. ठीक आहे, ब्रॅकेट मध्ये आता मेश 1 मध्ये जेवढे काय रेजिस्टन्स आहेत त्या सगळ्या रेजिस्टन्सचे ऍडिशन. किती रेजिस्टन्स आहेत मेश 1 मध्ये, 2च आहेत, R1 आणि R3. त्या दोघांचं ऍडिशन करा, R1 प्लस R3. ठीक आहे, हा आपला म्हणजे ज्या मेशचा पाहिजे त्या मेशचाच करंट आहे, म्हणून याला म्हणूया आपण प्लस. ठीक आहे, आता बघा मेश 1 मध्ये किती रेजिस्टन्स आहेत, R1 आणि R3 हे 2 रेजिस्टर्स आहेत. यापैकी कोणत्या रेजिस्टर मधून दुसरा कोणता करंट जातोय ते बघा. म्हणजे हा जो R1 आहे याच्यामधून फक्त कोणता करंट जातोय, तर हा I1 जातोय. पण हा जो R3 आहे हा मेश 1 मध्ये पण आहे, आणि यामधून I1 ही जातोय आणि I2 ही जातोय. म्हणजे त्या R3 मधून I2 पण जातोय. तर आपण काय करणार, आपल्याला व्होल्टेज काढायचं आहे ना, म्हणजे काय करणार, I2 इंटू R3. आणि कोणत्या रजिस्टर मधून कोणता करंट जातोय का नाही, कोणत्या रजिस्टर मधून म्हणजे मेश 1च्या कोणत्या रजिस्टर मधून जातोय बघतोय आपण. फक्त मेश 1 मध्ये फक्त 2 रजिस्टर्स आहेत, R1 आणि R3. त्यांच्यातलाच आपण बघितलं त्यामध्ये आणि कशातून काय करंट जातोय का, तर नाही, एवढ्यातनच गेला. मग पुढं इक्वल टू, आता काय म्हणणार, व्होल्टेज सोर्स. पूर्ण मेश मध्ये व्होल्टेज किती आहेत, या पहिल्या एक मेश मध्ये एकच व्होल्टेज सोर्स आहे, त्याचं नाव काय, V1. आता यांचं साइन सगळं बघूया आपण. ठीक आहे, इक्वल टूच्या पुढे लिहायचा व्होल्टेज लिहिला, इथं V1 लिहिला. आता काय बघायचं, आता बघा I1 ला मी म्हटलं प्लस, कारण आपण मेश 1 चा करतोय. मेश 1 चं अनालिसिस करत असताना आपला करंट 1 असणार आहे, मेश 1 चा I1, सो त्याला प्लस. आता बघा R3 मधून I1 आणि I2 दोन्ही जात आहे. बरोबर, R3 मधून I1 पण जातोय, I2 पण जातोय, पण कसं जातोय बघा. R3 मधून I1 चाललाय वरून खाली, बघा असा क्लॉकवाईज आहे, म्हणजे वरून खाली जाणार आहे. आणि I2 पण क्लॉक अँटी क्लॉक काहीतरी असेल, म्हणजे हा पण चाललाय वरून खाली. दोन्हीची डायरेक्शन सेम आहे, म्हणजे जसा I1 तसा I2. मग अशा केसला आपण काय म्हणणार, हा पण म्हणणार प्लस.
याला म्हणणार आपण, हा पण काय झाला, तर हा झाला प्लस. कळत आहे? आणि व्होल्टेज बघा. आता व्होल्टेज काय बघायचं, क्लॉकवाईज मध्ये बघायचं. क्लॉकवाईज मध्ये काय होतोय, क्लॉकवाईज म्हणजे असा होतोय, हा चालला. आणि करंट बनण्याप्रमाणे काय म्हटलं आपण, कसं चाललंय आता, वरून खाली काहीतरी असं चाललंय. म्हणजे हा काय होतोय, -2 प्लस. बरोबर. क्लॉकवाईज घेतला आपण, क्लॉकवाईज कसं चाललाय, -2 प्लस. म्हणजे काय होतोय, तर होतोय काय, प्लस. -प्लस म्हणजे राईज. त्यामुळे याला म्हणणार +V1. कळलं का हे इक्वेशन कसं काढलं? सगळ्यांना हे इक्वेशन कळलं का? कसं फाइंड केलं हे कळलं का? बोला. कळलं? हो हो हो. एकच व्हायला वाटतं. हो, ठीक आहे. तर हे सगळ्यांना कळलं असेल. ठीक आहे. आता तुम्हाला कॉलेजमध्ये कशी शिकवलं मला माहित नाही, असं असेल किंवा वेगळं असेल. एक्झाम सॉल्व्ह करताना तुम्हाला अजून ते सोपं वाटेल, अजून ते चांगलं लक्षात येईल. ठीक आहे. बर, तसंच सेकंड मेश साठी पण फाइंड करायचं. ठीक आहे. सेकंड मेश साठी कसं फाइंड करणार, बघूया आपण. असं करू, आता काय करू इथं, जरा कळण्यासाठी आपण एक काम करूया. ठीक आहे, हे तुम्हाला कळलं असेल. आता मी पुन्हा इक्वेशन रब करतो, मी जरा चेंजेस करतो. तुम्हाला पेपरला जसं असतं त्या टाईप प्रमाणे आपण घेतो. ठीक आहे. तर तुम्ही मला सांगायचं इक्वेशन कसं लिहायचं. सेम मेथड म्हटलेलं तेच वापरायचं. हा R3. आता मी काय करतो, फक्त तुम्हाला पेपरला शक्यतो मोस्ट ऑफ द टाइम्स क्लॉकवाईजच करंट दिलेले असतात. डायग्राम मध्ये दिला सुद्धा, तर आपण असंच घेऊया तात्पुरतं. ठीक आहे. तर इथपर्यंत लक्षात आलं असेल. आता यासाठी काय होईल बघा, इक्वेशन काय होणार सांगा बरं. इक्वेशन पहिला काय म्हणणार आपण इथं, I1 सोबत कोण असणार, R1 प्लस R3. तसंच I2 सोबत कोण असेल, फक्त R3. आपण मेश 1 चा बघतोय, मेश 1 मध्ये R1 त्यातनं I2 पण जातोय. आपण हाच काय म्हणूया इथं, यालाच लिहिणार इथं I2 इंटू R3 इक्वल टू काय म्हणणार, टोटल व्होल्टेज किती आहे, टोटल व्होल्टेज झाला V1. ठीक आहे. आता मला सांगा, हा काय मायनस का प्लस, पहिला टर्म I1 चा टर्म, मायनस का प्लस, लवकर लवकर सांगा. झोपले का काय सगळे आता परत. I1 चा टर्म हा आता काय असणार, मेश 1 चाच फाइंड करायचा आहे. म्हणजे मेश 1 चा आहे स्वतः आपला करंट I1च आहे, आपला नेहमी प्लस, याला म्हणणार आपण प्लस. ठीक आहे. पुढे घ्या आता परत I2 R3. आता मला सांगा I2 चा काय असेल, I2 चा तरी सांगा, प्लस का मायनस असणार आहे. आता बघा, आय मधनं कसं चाललंय बघायचं आहे, आणि R3 मधनं I1 कसं चाललंय बघायचं. कसं चाललंय I1 वरून खाली, I2 कसं चाललंय खालून वर, ऑपोजिट आहे. मग काय म्हणणार, मायनस. कळलं इथपर्यंत? तर हे सगळ्यांना आता कळलं असेल. एकटी दीक्षाच एकटी म्हणत आहे मायनस. हो, ठीक आहे. तर नेक्स्ट, फॉर मेश 2 किंवा काय त्यालाच म्हणतील अप्लाइंग KVL टू मेश 2. आता लक्षात घ्या, हे जे मी मेथड सांगतोय हे पेपरला चालतंय. तुम्हाला तुमचं जे बुक कोणतं वापरतो तुम्ही, टेक्मॅक्स वगैरे, यामुळे तुम्हाला ही मेथड सापडणार नाही. त्यामुळं टेक्मॅक्सचे एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना फक्त क्वेश्चन बघायचा, आन्सर तुमचं तुम्ही सॉल्व्ह करा.
ठीक आहे. नाहीतर जर ते कम्पेअर करत बसला तर मेथड चुकल्यासारखं वाटेल. आपल्या मेथडवर विश्वास ठेवा, सगळ्याला हा चालतो, आपला मेथड काही चुकलेला नाहीये. ठीक आहे. शेवटी आन्सर तुम्हाला तेच मिळेल, आपण जे काढतो तेच मिळेल शेवटी आन्सर. ठीक आहे. पुढं नेक्स्ट बघा. आता काय मेश 2 मध्ये काय होणार, किती रेशन आहे टोटल, 2 आहेत R2 आणि R3, दोघांची ऍडिशन म्हणजे काय होणार आता R2 प्लस R3 इंटू काय म्हणूया I2. आता आपण मेश 2 चा अनालिसिस करतोय, त्यामुळे I2 हा त्यासाठी स्वतः आपला करंट आहे म्हणजे प्लस म्हणणार त्याला. त्याचबरोबर मेश 2 च्या या दोन रेजिस्टन्स पैकी R3 हा जो रेजिस्टन्स आहे याच्यातून काय म्हणतो आपण I1 आणि I2 दोन्ही जातात. परत इथे काय म्हणणार I1 इंटू R3. ठीक आहे. इक्वल टूच्या पुढे काय म्हणणार, टोटल व्होल्टेज किती आहे यामध्ये, V2 एवढा आहे. ठीक आहे. इथपर्यंत काय कोणाला काय डाऊट नसेल. आता पुढं काय बघायचं इथं, साईन बघा काय असणार आहे. या R3 मधून I2 कसा चाललाय, खालून वर, म्हणजे आपला मेन करंट काय म्हणतोय खालून वर जायला पाहिजे. पण I1 कसं चाललाय वरून खाली, म्हणजे हा पुन्हा ऑपोजिट झाला. त्यामुळं आपण काय म्हणून राहिला परत आता हा ऑपोजिट आहे, म्हणजे हा साईन असणार मायनस. त्याचबरोबर काय म्हटलं मी, क्लॉकवाईज मध्ये बघा काय होतं इथं, कसं चाललंय क्लॉकवाईज मध्ये आपण +2 मायनस, म्हणजे काय म्हणतो इथं हा होईल -V2. हे सगळ्यांना कळलं का? हो. ठीक आहे. तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम्स तुम्हाला सगळे क्वेश्चन मध्ये दोन्ही करंट डायरेक्शन क्लॉकवाईज दाखवलं असतं. ठीक आहे. तेव्हा मी त्याप्रमाणे सॉल्व्ह केलं आहे. आपण नंतर एक्झाम्पल सॉल्व्ह करताना मी तुम्हाला दोन्ही मेथड दाखवेन की अँटी क्लॉकवाईज धरला तर कसं होईल, ते पण आपण बघणार आहे. ठीक आहे. कळलं इथपर्यंत? हा आहे सिंपल तुमचं मेश अनालिसिस. मग तुम्हाला हे सगळं माहित आहेच, मग याच्यावर आपण पुढचा पार्ट सॉल्व्ह करत असतो दोन इक्वेशन वरून. ठीक आहे. तुम्हाला क्रॅमर्स लॉ आठवत असेल, सगळ्यांचा M1 सुटला असेल. क्रॅमर्स रूल काही आठवतोय का? विचारणं चूक आहे तुम्हाला, तुम्ही काय आन्सर लवकर देत नाही. 2x + 3y = 5 म्हटलं असेल, -3x + y = -2 असं काहीतरी असेल. तर एक मेथड काय असेल, हे दोन सॉल्व्ह करतो आपण, याला काहीतरी म्हणणार 3 ने मल्टिप्लाय करा, याला 2 ने मल्टिप्लाय करा आणि मग ऍडिशन करा वगैरे मिळेल. किंवा क्रॅमर्स काय करतो आपण, यातनं पहिला डेल्टा काढतो. डेल्टा म्हणजे काय असतं, एक्सचा कोएफिशियंट 2 3 इथं -3 1 हे पहिला काढलं जातं. मग आपण काढतो डेल्टा 1. डेल्टा 1 कसं काढतो, म्हणजे हा पहिला याला रिप्लेस करायचं कॉन्स्टंट, म्हणजे हा होणार 5 -2 3 आणि 1. डेल्टा 2 काय असणार 2 -3 5 आणि -2. मग याच्यावरनं एक्स म्हणजे काय म्हणतो आपण, तर एक्स म्हणजे हा कॉलम एक्सचा, हा वायचा म्हणजे फर्स्ट आहे. त्याला काय होणार डेल्टा 1 अपॉन डेल्टा, आणि वाय असतो डेल्टा 2 अपॉन डेल्टा. हे आपण क्रॅमर्स रूल मध्ये शिकलो होतो. बरोबर. तर हे आपल्याला काय वेळा लागेल, जेव्हा लूप मोठे असतील, 3 लूप 4 लूप वगैरे असतील, 3 लूप वगैरे असतील, मेश 3 असतील, तर त्यावेळी कदाचित सॉल्व्ह करताना आपल्याला डायरेक्ट इक्वेशनने सॉल्व्ह करायला जमणार नाही. मग तेव्हा हे क्रॅमर्स आपल्याला उपयोगी होतील. कळलं का इथपर्यंत? एक्झाम्पल चालू करूया. फ्रेश आहात का सगळे? एक्झाम्पल आज चालू करायचं की उद्या? अरे बोला. एक्झाम्पल्स आज घ्यायचं की उद्या?